सातेरी मंदिर. नमस्कार मित्रांनो, कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. आणि मित्रांनो, आज आपण छान अशा मंदिराकडे जाणार आहोत. तर आपल्या तळकोकणातले जे सुंदर असं मंदिर आहे, कौलारू साज असलेलं, ते मी तुम्हाला आज दाखवतोय. आणि मित्रांनो, आता थेट अशा छान अशा सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या गावामध्ये आपण जाऊया. तर चला माझ्यासोबत. नमस्कार मित्रांनो, मी कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. संध्याकाळची वेळ आहे मित्रांनो, आणि मी आता इथे ह्या मंदिराच्या इथे आलेलो. तर हे क्षेत्रपालेश्वर मंदिर म्हणून आहे, आणि तिथे आलेलो, इथून जात होतो. तर तुम्हाला हे मंदिर थोडक्यात दाखवतो. छान असं मंदिर, आपल्या तळकोकणातलं असं सुंदर असं अगदी कौलारू असलेलं असं मंदिर आहे, आणि ते तुम्हाला दाखवताना मला खूप आनंद होतो. तर हे मंदिर मी तुम्हाला दाखवतो. तर छान असं कौलारू असलेलं मंदिर आहे, बघण्यासारखं मंदिर आहे, दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, प्रवेशद्वाराकडे येलो असं आपण, आणि प्रवेशद्वारा मस्तपैकी वरती तुमका गणपती दिसता असं. आणि या क्षेत्रपालेश्वर तीर्थक्षेत्र मंदिर आपला इकडे होडावडे गावातला असा. तर मी आज इकडे इलेलं आहे. तर आज तुमका मंदिर दाखवते, आणि छान छान अशी मंदिरात मूर्त्या असत. त्याचबरोबर मंदिराच्या खांबावरती, भिंतीवरती छान छान अशी देवी देवतांची चित्रा काढलेली असत, ती पण आपण बघूया. आणि इथले पुजारी काका त्यांच्यानी माका थोडक्यात इकडे मंदिरामध्ये काय काय कार्यक्रम होतात आणि मंदिर माका फिरवून दाखवल्यानी. तर छान असं आपल्या तळकोकणातलं मंदिर. आता काकांनी आमका थोडक्यात जी माहिती सांगितलेली ना, ती आपण ऐकूया. दादा गावकर, या गावातील देवाचं नाव श्री क्षेत्रपालेश्वर मंदिर, गाव होडावडा. आमच्या गावात जवळ नाही म्हटले 12 7 14 15 वाड्या आहेत. 15 वाडे असतात गावात. ह्या गावाचं नाव होडावडे ना? होडावडा. होडावडे. आणि या वर्षभरात तुमच्या इकडे कार्यक्रम घडतात. एक वार्षिक उत्सव म्हणजे जत्रा असता. हां, दसरा, नवरात्रोत्सव असतो. नवरात्र. अच्छा. आणि परत सप्ताह असतं. भजन वगैरे असते त्यावेळी. बरोबर. आणि बाकीचे किरकोळ सगळे बारीक हां, छोटे कार्यक्रम असतात ना? कार्यक्रम होतात सगळे. तर मग ह्या देवतेची नावं सांगा माका. ह्या देवतेचं नाव सांगा. गणपतीचं. गणपती. बाजूची त्याची तू लक्ष शकतो. विष्णू, लक्ष्मी, आणि त्यांचे ते सेवक. इथं नंदी. हा वेंगुर्ले तालुक्यात येतात. जळावडा सावंतवाडी तालुक्यात. ह्या वेंगुर्ले तालुक्यात येतात. तर 12-14 वाडी असतात या गावात. 14 वाडी असतात गावात. बरोबर. आणि ह्या देवाचं नाव काय, परत एकदा सांगा. क्षेत्रपालेश्वर. बरोबर. तिकडे खाली सातेरी मंदिर असं. खाली सातेरी मंदिर, देवीचं नाव सातेरी. तिकडचं जो भाषण आहे ते नाही वसाचं आहे. त्याच्यानंतर गावडे वस, त्याच्यानंतर मायेचं पूर्वस, त्याच्यानंतर 12चा पूर्वस, त्याच्यानंतर 12चा ब्राह्मण, आणि त्याच्यानंतर दळीवस. म्हणजे हे संपूर्ण 12-5चं देऊळ आहे. 12चं देऊळ. याच्याकडे वार्षिक उत्सवाची जत्रा होते. श्रीदेव नाईवस, श्रीदेव गावडेवस, श्री सातेरी पंचायत, श्रीदेव मायेचा पूर्वस, श्रीदेव 12चा पूर्वस, श्रीदेव 12चा ब्राह्मण, आणि श्रीदेव दळवीवस. तर मित्रांनो, काकांनी माका छान अशी माहिती सांगितल्याने, आणि प्रत्येक देवाचं नाव वगैरे सांगितल्याने, आणि ह्या समोर दिसता सातेरी देवीचा मंदिर असा. आणि छान अशी माहिती सांगितल्याने आमका मस्तपैकी
अगदी देवीदेवतांची नावं सांगितल्याने आणि समोर कौलारूचा असलेला श्री क्षेत्रपालेश्वर तीर्थक्षेत्र आपल्या तळकोकणातला. आणि मित्रांनो, पक्ष्यांचे आवाज येत होते आजूबाजू. छान असा संध्याकाळच्या वातावरणात पक्ष्यांचे आवाज येत होते. तर मी इकडे इलेलो आहे आणि यासमोर बघलात तर इकडे सगळी झाडं वगैरे दिसतात आणि एकदम असं शांत वातावरणात असलेला या मंदिराचा. तर मंदिर परिसर बघूया आपण. तर इकडे काही पाषाणा दिसतात, मूर्ती दिसतात त्यांचे देवी देवतांचे. म्हाका वाटतं पिंडी असा. तर मित्रांनो, तळकोकणातला सुंदर असा या आपल्या कौलारू साज असलेला आणि आतमध्ये खांबावरती छान छान अशी चित्र असत ती मी तुमका दाखवत आहे एक एक करून. ही खांबावरती बघितलात ना तर तुमका सगळी चित्र दिसतात. हे बाहेरचो परिसर असा आणि छान असा बाहेरचो परिसर मस्तपैकी असो परिसर. देवाच्या आजूबाजून शांत वातावरण आणि संध्याकाळची वेळ होती. तर आता मी तुमका चित्र दाखवतोय. तर आपण आता सभामंडपात असो आणि छान 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 अशी चित्र काढलेली असतात आणि ती बघू एकदम वेगळाच. म्हाका वाटतं पहिल्यांदाच बघितलंय मी असं मंदिर ज्या ठिकाणी असं म्हणजे मंदिरावरती अशी चित्र काढलेली आणि खांबावरती चित्र काढलेली. सहसा कुठच्या मंदिरात एवढा दिसणार नाही चित्र वगैरे, पण प्रत्येक खांबावरती एक चित्र काढलेलं असं तुमका दाखवते. या महालक्ष्मी देवीचा चित्र असा. बघा, एक महादेवाचा गणपती आणि पार्वती, शंकर पार्वती गणपती. इकडे विष्णू असा आणि कौलारू असा जुना असा मंदिर असा. आणि बघल्यात तर तेव्हाची जुनी अशी लाकडा वगैरे दिसतात आणि छान असा मंदिर आपल्या तर कोकणातला. कौलारू जी मंदिर असतात ना तिकडे जास्त थंडावा असतं आणि दुपारच्या वेळेस जर गेलात तर एकदम थंड वातावरण असतं मंदिराच्या इथे. हे एक मंदिर चित्र असा प्रत्येक खांबावरती चित्र काढलेली असत आणि ती बघू पण वेगळी मजा असतं आणि छान छान अशी चित्र. माझ्या बघण्यात तर या मंदिर पहिलाच असा की प्रत्येक खांबावरती चित्र असलेलं मंदिर आणि छान बघू मजा वाटतं हे चित्र. माका पण चित्रकलेची आवड असा त्याच्यामुळे माका या मंदिराकडे येईन सारख्या परत वाटला. तर चित्रकला मी काढतोय, चित्र मी काढतोय. माझ्या फेसबुक पेजवर गेला तर चित्र मी काढलेलं असेल स्वामी समर्थांचा. तर ह्या एक विष्णूचा शेष नाक असलेला आणि सरस्वती देवीचा चित्र दिसतं तुमका. तर छान वाटतं चित्र ही मस्तच. हा हनुमान देवाचा हनुमानाचा मस्त चित्र दिसता तुमका. बाजूक राम असा रामाची प्रतिकृती दिसता असा. ज्ञानेश्वर देवांचा चित्र मस्त काढलेला असा. इकडे देवी देवतांचे काही काही छोटे छोटे मूर्ती असत आणि दीपस्तंभ दिसता तुमका समोर.
प्रत्येक भिंतीच्या खांबावरती चित्र काढलेली असतात आणि बघू एक वेगळं आकर्षण असलेलं या मंदिराचं आणि कौलारू साज असलेला या मंदिर. दुपारच्या वेळेस जर तुम्ही गेलात तर नक्कीच थंड वातावरण असतं आणि थंड वाटतं. कुठच्याही मंदिरात जावा तुम्ही, कौलारू जी मंदिरं असतात ना, त्या प्रत्येक कौलारू मंदिरच्या इथे शांत बसलात ना की थंड वाटतं. तर या क्षेत्रपालेश्वर मंदिर असं आणि आपल्या या होडावडे गावातलं हे मंदिर छान असं सुंदर असं संध्याकाळच्या वेळेस गेलेलं, जरा लेटच गेलेलं. हे छोटे छोटे देवळे पण बघू, आपल्या कोकणात असे छोटे छोटे देवळे बघू पण एक वेगळा अनुभव असता आणि कोकणात अशी मंदिरं बघू वेगळंच अनुभव असता. मित्रांनो, अनेक अशी मंदिरं कौलारू जी असतात माझ्या माहितीत, मी ती तुमका दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि प्रत्येक मंदिराकडे जाण्याचा प्रयत्न करीन. तर बरीच अशी माका माहिती असत ती मंदिरं मी तुमच्यापर्यंत पोचवतलं आहे. तर ह्या एक बाहेर देवळी असं येताना या समोरचं गेट हा बाहेर पडताना आणि 2 गेट असत. एक पहिलो गेट प्रत्येक खांबावरती चित्र एक वेगळा तळकोकणातला आपल्या ह्या मंदिर असं आणि बघू गेला तर कुठच्या असा देवळात नसताला की प्रत्येक खांबावरती चित्र असं वेगळं आकर्षण असलेलं आहे मंदिरा. तर म्हाका खूप आवडतं अशी मंदिरं बघू आणि तिकडे मंदिरात जाऊक म्हाका खूप आवडता. तर यूट्यूब चॅनल कोकणची सावली यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही मंदिरं तुमका दाखवत आहे मित्रांनो. तशी आता कौलारू मंदिरं काही मोजकीच असत कोकणात आणि अशी कौलारू मंदिरात तुमका मोजकीच दिसतली आणि आता सगळी जास्तीत जास्त स्लॅबची झालेली असत. तर पुढे बघूया आपण. तर नमस्कार मित्रांनो, कोकणची सावली यूट्यूब चॅनलवरून तुमचं परत एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज मी या गावामध्ये आलेलो आणि या छान अशा गावामध्ये छान असं मंदिर आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर जर कोणी नवीन आला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. पुढची मंदिरं मी दाखवत जाईन. तर ह्या छान अशा मंदिराकडे आलेलो मी. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो. जर कोणी नवीन आला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. छान असं मंदिर आहे तळकोकणातलं आपल्या. तर चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.